मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बाका गोष्टी या पॉडकास्टच्या चॅनलमध्ये। तर आज आपल्यासोबत आहे आपल्या देशाचे सैनिक जे रिटायर्ड झालेले आहेत। आपण त्यांच्याकडून आज त्यांचा अनुभव बघणार आहोत की ते सैन्य जीवनामध्ये त्यांचा कसा अनुभव होता, ते कसं राहत होते, इतर सर्व गोष्टी। तर सर्वप्रथम नमस्कार सुभेदार साहेब। नमस्कार। बाका स्टुडिओ मध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी बाका स्टुडिओचे धन्यवाद करतो। नमस्कार। सुभेदार केशवराव सावंत सर आपल्या सोबत आहेत, तर आपण त्यांच्यासोबत काही त्यांचा अनुभव जाणून घेऊया। तर सर, मला पहिली गोष्ट जी विचारायची आहे तुम्हाला, तर तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली? तुमचं काही लहानपणीचं स्वप्न होतं का की आपल्याला लष्करामध्ये जायचंय? तुम्हाला प्रेरणा, तुम्हाला हे सुचलं कुठून की गडे मी आता लष्करात जाणार, मी देशाची सेवा करणार? हा मला तुमचा अनुभव जाणून घ्यायचा आहे। मी सुभेदार केशवराव सावंत, नांदेड शहरापासून 15 किलोमीटरवर एक लहानसं तळणी गाव आहे। त्या गावामध्ये वास्तव्य करीत असताना, शाळेमध्ये जात असताना माझ्या गावच्या आजूबाजूच्या आणि माझ्या गावचे जे फौजी सुट्टीवर येत गेले आणि सुट्टी काटून जात गेले, त्यांच्याकडून मला अशी प्रेरणा भेटली की मी एक दिवस हेच ड्रेस घालून भारत देशाच्या सेवेसाठी रुजू होईल अशी माझी आशा होती। पण योगायोगानं असं झालं की सन 25 जून 1975 मध्ये तो दिवस माझ्या पुढे आला आणि मी औरंगाबाद BRU सेंटर मधून भरती झालो। हे माझी लहानपणापासूनची प्रेरणा होती आणि ते भरती होऊन मी YOC सेंटर सिकंदराबादला रुजू झालो। खरंच म्हणजे सैन्य जीवन हे खरं तर खूप अवघड खडतर आहे। आपल्या परिवारापासून लांब राहून, आपले लहान लहान लेकरं हे सर्व त्याग करून देशासाठी, आपल्यासाठी ते सैन्यामध्ये जाऊन आपल्यासाठी सीमेवर रुजू राहतात। तर मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे साहेब की तुम्ही जे सैन्य जीवनात जात होता तेव्हा तुमच्या फॅमिलीची, तुमच्या कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती की तुमच्या घरचे तुमचे काय म्हणत होते? तुमचे आई वडील, बहीण भाऊ हे तुमचा विचार, तुमच्या ह्या पॅशनसाठी तुम्हाला काय म्हणत होते? असं आहे की तळणी गावामधून फौजी जात येत होते आणि मी त्यांची प्रेरणा घेत होतो। एके दिवशी असंच मला वाटलं की मी आज आई आणि वडिलांशी बातचीत केली की मी एक दिवस असा हिरवी वर्दी घालून येण्याचा प्रयत्न करतो। तेव्हा आई वडिलांनी थोडंसं वाईट वाटलं की ते म्हणाले, बाळा इथं घरीच राहा, आधी भाकर आपण घरीच खाऊ। पण मी त्यांचं काही ऐकलं नाही आणि सैन्य जीवनामध्ये मी प्रवेश केला। खरं तर ह्यांचं स्वप्न होतं साहेबांचं की जे दुसरे लष्कर आहेत, जे ते जसं सीमेवर जात आहेत, मलाही लढाई करायला जायची, मलाही देशाची सेवा करायची आहे। त्यांना त्यांचे आई वडील सुद्धा समोर दिसले नाही की नाही मला हे करायचंच आहे। एक जुनून होता त्यांच्यामध्ये की मला सैन्य जीवनामध्ये जायचे, मला देशाची सेवा करायची आहे, हे त्यांचं पॅशन होतं, ते त्यांनी करून दाखवलं। तर मला आणि एवढं म्हणजे आता अंगावर शहारा आणण्यासारखी गोष्ट आहे की आपल्यासाठी आपले देश सैनिक दिवस रात्र रुजू राहतात। तर मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे सर की तुमचा लष्करामध्ये जाण्याचा अनुभव काय होता? म्हणजे तुमची पहिली ट्रेनिंग कशी होती, तुमचा अनुभव, तुम्ही तिथं कसे गेलात, काय झालं तुमचा अनुभव? तुम्ही खुश होतात, नाराज होतात, नर्वस होतात? तुमची फॅमिली तुम्हाला सोडून तुम्हाला जावं लागत आहे, 6-6, 10-10 महिने तुम्ही तिकडे राहत होतात, तेव्हा तुम्हाला काय वाटत होतं? तुमचा अनुभव काय होता? असं झालं की मी ज्या वेळेस 25 तारखेला जून महिन्यात 75ला भरती झालो आणि मी YOC सेंटर सिकंदराबाद पोहोचलो। तिथे गेल्यानंतर तिथलचा वेगळाच अनुभव वाटला, कारण येणारे जाणारे लोक आणि ट्रेनिंग सुरू झाली नाही। पण मी रिपोर्ट केला, रिपोर्ट केल्याच्या नंतर आम्हाला 4 दिवस ठेवलं, नंतर नवीन मला ड्रेस दिला। त्या ड्रेसामध्ये मला असं वाटलं लागलं की मी घरदार सर्व विसरून गेलो
आणि घरदार विसरायचं आणि घरदाराशी फॅमिलीशी बोलायचं म्हणजे पत्राशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. टेलिफोन नाही, कोणतंच काय नाही. पत्र लिहिलं तर 15 दिवस लागायचे. जाणं येणं म्हणजे 1 महिना जायचा. तरी पण एओसी सेंटरमध्ये एकदा ट्रेनिंगमध्ये रुजू झालो. तिथलच्या माहोलमध्ये, तिथलच्या वातावरणामध्ये मी एकदम रमून गेलो आणि घराकडची वगैरे काही आठवण येत नसत. आणि महिन्याचा पगार भेटला तर ते मी घरच्या माणसांना पोस्टाद्वारे पाठवत गेलो. जगातला सर्वात जास्त एक्सपेन्सिव्ह ड्रेस तुम्ही घालून तुम्हाला एक अंगावर शहारा आला असेल. मलाच आता ऐकून खूप म्हणजे माझ्या अंगाला काटे येत आहेत का बा. किती म्हणजे तो प्राऊड मुमेंट की मी माझ्या जीवनामधलं हे मी अचीव केलेलं आहे. म्हणजे एक मिररमध्ये बघितल्यावर की हां मी हे करून दाखवलंय. तो रुतबा सरच्या अंगामध्ये होता की बा मी आलोय. त्यापुढे सरला देशापुढे माझा परिवार काय, माझे घरचे काय हे काही सुचत नव्हतं. कारण खरं म्हणलं तर असं ऐकलेलं आहे मी आत्तापर्यंत की देश सेवेसाठी जाणं, मिलिटरीमध्ये जाणं ही देशासाठी मतलब शब्दामध्ये न सांगण्यासारखं आहे. तर सर, तर मला आता तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की तुमची पहिली ट्रेनिंग कशी होती? सेंटरमध्ये गेल्यानंतर सकाळी 4 वाजता उठायचं सर्व मुलांनी. राहण्यासाठी सर्व काही सोय, सर्व काही. आणि 4 वाजता उठून आपला सराउंडिंग एरिया साफ सुथरा करून 5:30 वाजता ग्राउंड मध्ये पीटी करण्यासाठी जायचं. पीटी हे 6 ते 6:35 राहायचे. पीटी झाल्याच्या नंतर मग बॅरेक मध्ये येऊन आणि दुसऱ्या पिरियडसाठी तयारी करायची. ब्रेकफास्ट वगैरे करून तयारी करायचं आणि दुसऱ्या पिरियडसाठी ग्राउंड मध्ये ट्रेनिंगसाठी सज्ज व्हायचं आहे. त्या ट्रेनिंग मध्ये रायफलचं खोलणं, जोडणं आणि फायर करणं. आणि पहिल्या आताच्या सारख्या AK-47, 57, 56 अशा रायफली नव्हत्या. LMG, SLR आणि स्टेनगन या 3 आमच्या ट्रेनिंग मध्ये रायफली होत्या. त्या रायफली बरोबर साफसफाई करणं, खोलणं, जोडणं आणि दुपारी 12:30 वाजेपर्यंत ग्राउंड मध्ये ट्रेनिंग करून पुन्हा बॅरेक मध्ये येऊन जेवण वगैरे करायचं. सर, तुम्हाला असा कोणता किस्सा आठवतो का जे तुमच्या ट्रेनिंगमध्ये तुमच्यासाठी मतलब खूप तुमच्या लक्षामध्ये राहणारा की हे एक अविस्मरणीय क्षण आहे माझ्यासाठी? किंवा रात्री काही झालं, अचानक हमला झाला, अचानक काही वेगळं काही झालं, हे तुमचा नवीन अनुभव? सेंटरमध्ये काय झालं की रात्रीच्या 12च्या दरम्यान फायर अलार्म झाला की बाजूला 1-2 किलोमीटरवर आग लागलेली आहे. तर फायर अलार्म झाल्यानंतर सर्व ज्या ड्रेसमध्ये आहेत त्या ड्रेसमध्ये सर्व बाहेर निघाले आणि रात्री त्या 2 किलोमीटरला अंधाऱ्या रात्रीमध्ये जाऊन ते आग वगैरे विझवून आम्ही 4 पर्यंत वापस आलो. पण त्या टायमाला असं समजत नव्हतं की आम्ही करायलो काय. आम्हाला आळस आला नाही आला म्हणजे हे त्या याच्यामध्ये आर्मीच्या सर्व्हिसमध्ये लिहिलेलंच नाही की पाऊस असो, पाणी असो, वारा, ते काम करणं जरुरी आहे. तर असं आम्ही एक रात्रीचे 4 तास आम्ही आग विझवून रात्री 4 वाजता वापस सेंटरमध्ये आलो. हे किती भयंकर असं आहे. आपण साधं आपल्याला काही लागलं तर आपण त्याला म्हणतो की मला हे एवढं मोठं लागलंय, एवढं झालंय, आपण तेवढ्या गोष्टीहून चिडचिड करायला लागतो. पण सर, त्यांना परवा नसते की मी छातीवर गोळ्या खाईन, मी आत्ता आहे की आत्ता नाही म्हणून. सर, तुम्हाला सीमेवरती ड्युटी करताना म्हणजे तुम्हाला असा अनुभव काय येतो की तिथे थंडी आहे, गरमी आहे, कोणता प्रसंग आहे, पाऊस आहे, पाणी आहे, असं तुमचा कोणता प्रसंग आहे का ते जे आमच्या ऑडियन्सला तुम्ही सांगाल? थंडी लागते, पाऊस येतोय आणि बर्फ पडतोय आणि त्या ठिकाणावर पोस्टवर आम्हाला ड्युटी देणं भागच आहे. आणि जर आम्ही चुकून हे काम नाही केलं तर आमच्या भारत देशावर संकट येईल. आणि ते संकट नाही येण्याचा उद्देश एकच आहे की आम्हाला 24 तास सीमेवर रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे. कारण हे आम्हाला आमच्या कसम परेडमध्ये शिकवलेलं राहतं. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचा असा अविस्मरणीय अनुभव कोणता आहे म्हणजे तुम्ही त्याला
विसरू शकत नाही तुमच्या आयुष्यातला प्रसंग हा कोणता आहे, कोणत्या काळामधला आहे किंवा कोणती जंग झाली होती, हा तुमचा अविस्मरणीय भयानक असा क्षण आहे, ते तुम्ही आमच्या ऑडियन्सला सांगावा. मॅडम, असं आहे 1989 मध्ये जबलपूरमध्ये सर्व्हिस करीत होतो. सीतापहाडी म्हणून एक गाव म्हणजे टेकडी आहे, तिथं आमचं कॉलेज ऑफ मटेरियल मॅनेजमेंट आहे. तिथं सर्व्हिस करीत असताना 2 किलोमीटरवर एक COD आहे, सेंट्रल ऑर्डिनन्स डेपो म्हणून, तिथं अम्युनिशन डेपो आहे. त्या अम्युनिशन डेपोला अचानक आग लागली. आग लागल्यानंतर त्या अम्युनिशनचा गोळा कुठं पडेल हे काही आम्हाला माहीत नव्हतं, पण अशी भयंकर आग लागली की त्या आगीमध्ये जवळचं आमचं युनिट आणि आमच्याजवळ ट्रेनिंग वगैरे होते, तर माझ्याजवळ मोठी बस होती. त्या बसमध्ये 105 लोक घेऊन मी आग विझवण्याच्या ठिकाणावर नेऊन सोडित गेलो आणि तिथून जे रात्रीला होते त्यांना वापस आणायला. म्हणजे तो एक असा क्षण होता की ती जर आग विझली नसती तर पूर्ण जबलपूर शहर जळून खाक झाला असता. पण योगायोगानं आग ते 5 ते 6 दिवसांमध्ये आटोक्यात आली आणि तो क्षण आमच्यावरला निवारण झाला. आणि सर्व्हिसचा दुसरा क्षण म्हणजे महत्वाचा क्षण हे 1999ला जे कारगिल युद्ध झालं. त्या कारगिल युद्धामध्ये मी पठाणकोटला ऑर्डिनन्स ट्रान्झिट ग्रुप म्हणून आमचं एक युनिट आहे, त्या युनिटच्या पुढं म्हणजे पठाणकोटच्या पुढं माल वाहतूक करण्यासाठी रेल्वेची सोय आताही नाही आणि पहिलीही नव्हती. तर हे पुऱ्या भारतातलं अम्युनिशन, बफोर्स अम्युनिशन आमच्या OTG पठाणकोट पर्यंत येत गेला आणि तिथून आम्ही गाड्या अनलोड करून ते गाडीमध्ये म्हणजे ट्रकच्या सहाय्यानं आम्ही कारगिल पर्यंत पोहोचत गेलो. तर कधी 50 गाड्या राहायच्या, कधी 75 राहायच्या, कधी 105 गाड्या आम्ही भरून बफोर्स अम्युनिशन श्रीनगर पर्यंत आमचं काम होतं पोहोचायचं. आणि श्रीनगर पासून कारगिलला जाण्यासाठी दुसरा स्टाफ होता. आमचं एकच काम होतं की श्रीनगर पर्यंत कानवाई घेऊन जायचं आणि ती दुसऱ्याच्या हँडवर करायची आणि तिथून खाली झालेली कानवाई आम्ही वापस घ्यायचं. तर हे लगातार 25 मे 1999 पासून ते 26 जुलै 1999 पर्यंत हे सतत कारगिल युद्ध चालू होता आणि ते 26ला सीजफायर झालं. कारगिल युद्ध आतापर्यंतच्या सर्वात भयंकर युद्धांमधलं एक युद्ध आहे. त्या युद्धामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता सर तिथे कार्यरत होते. सरचा खूप मोठं योगदान आहे आपल्या देशासाठी आणि आपल्या भारतीय सैनिकांसाठी. आपण नेहमी एक मनामध्ये प्राऊड ठेवलं पाहिजे की आपल्याकडे असे सैनिक आहेत जे दिवस रात्र आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला बचाव करतात. सर, मला तुम्हाला एक अजून प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या सैनिक जीवनात तुम्ही तुमच्या कुटुंबापासून दूर राहणं तुमच्यासाठी किती कठीण होतं? तुम्हाला त्यांची आठवण वगैरे येत होती, नाही येत होती? काय तुम्हाला असा अनुभव काय येत होता त्या टाइमला? असं आहे मॅडम, देश सेवाच आहे. त्याच्यामध्ये कुटुंब काही मायना राखीत नाही. आम्हाला पहिला देश, नंतर आमचं कुटुंब. तर माझ्या कुटुंबामध्ये 3 अपत्ये आणि पत्नी हे असून सुद्धा माझे अपत्ये शाळेमध्ये सर्व काही ते आपल्या जाग्यावर राहतात, आम्ही आमच्या ठिकाणावर राहतो. म्हणून देशापुढे कुटुंब हे काही मायना ठेवीत नाही. म्हणून आमचं काम आहे पहिलं देश सेवा, नंतर आपली कुटुंब सेवा. तर असं आमचं जीवन होतं. त्यामध्ये माझे 3 अपत्याचं एक माझा अपत्य बनारस हिंदू विश्वविद्यालयामध्ये शिकत होता. दुसरा मुलगा 2001ला आर्मीमध्ये सज्ज झाला, आर्मी ऑर्डिनन्स कोरमध्ये. आणि तिसरा अपत्य म्हणजे मुलगी. ती मुलगी
हैदराबादला शिकायला होती. तिथून मग मी सेवानिवृत्त झाल्यानंतर नांदेडला शिकले. मग मी 2003 मध्ये जून महिन्यामध्ये रिटायर झालो. आणि पुढचा आमचा कार्यक्रम हे मुलांचं पालन पोषण करणं, आपलं पालन पोषण करणं हे याच्यामध्ये, आणि त्यातले त्यात समाजामध्ये, सामाजिक जीवनामध्ये नवीन मुलांना परवरित करणं. तुम्ही आर्मीमध्ये जा, अशा काही मी शाळेवर सुद्धा जाऊन मुलांना 12वी, 11वी, 12वीच्या मुलांना प्रेरित करणं हे माझं काम समाजामध्ये. पण आता समाजामध्ये सांगत कोण कोणत्या लेवलला जातं ते त्यांच्यावर अवलंबून आहे. पण आमचं काम आहे की येणाऱ्या पिढीला समजावून सांगणं, होईल तेवढं देशाच्या रक्षणासाठी जाणं ही आमची इच्छा आहे. सर, तुम्ही आताच्या नवीन पिढीसाठी, तरुणांसाठी तुम्ही काय संदेश द्याल त्यांना? नवीन पिढीसाठी आमचा एकच संदेश आहे की नोकरी करणं हे फार गरजेचं आहे. पण नोकरी जर लागत नसेल तर मिलिटरीमध्ये जाण्याचा एकमेव रस्ता आहे. आणि समाजामध्ये जर राहायचं असेल तर सामाजिक बांधिलक्या पाळा, निर्व्यसनी राहा, आपल्या परिवाराकडे लक्ष द्या. जसं सर सांगतात, शिस्त, प्रामाणिकपणा आणि मेहनत ही 3 गोष्टी कोणत्याही क्षेत्रात यश देतात आणि आपल्या देशासाठी काही करण्याची भावना मनात देतात. सुभेदार साहेब, मनापासून धन्यवाद, तुम्ही आमच्या चॅनलवर आलात. खरं तर तुमचा हे अनुभव बघून आमचं मन भारावून गेलं. धन्यवाद. भेटू आपण पुढच्या भागात. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. बाका स्टुडिओमध्ये मला बोलवल्याबद्दल मी आपले हार्दिक अभिनंदन करतो. जय हिंद, जय भारत. जय हिंद, जय भारत.